आजच्या कर्मवीर जयंती सोहळ्याच्या निमित्ताने प्रास्ताविक व स्वागत करतील रयत शिक्षण संस्थेचे सचिव सन्माननीय विकासजी देशमुख साहेब। मी त्यांना विनंती करते की आपण प्रास्ताविक व स्वागत करावे। आदरणीय विकासजी देशमुख साहेब। रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 38व्या जयंती सोहळ्याच्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ज्येष्ठ संपादक माननीय डॉक्टर उदय निरगुडकर, समारंभाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे संस्थेचे संघटक माननीय अनिल पाटील साहेब, व्हाईस चेअरमन सन्माननीय ॲडव्होकेट भागीरथ शिंदे साहेब, त्याचप्रमाणे मुल्ला साहेब, व्हाईस चान्सलर मस्के साहेब, उपस्थित असणारे संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलचे सर्व सदस्य, जनरल बॉडीचे सदस्य, रिटायर्ड लाईफ मेंबर, लाईफ वर्कर, लाईफ मेंबर, सर्व शाखा प्रमुख, विद्यार्थी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज 138व्या कर्मवीर जयंती सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात, समाधी परिसरामध्ये उपस्थित झालात, त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे अतिशय मोठ्या मनाने स्वागत करतो। कर्मवीर भाऊराव पाटील हे महात्मा फुले, ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक मुशीत तयार झालेले व्यक्तिमत्व। त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन कर्मवीरांनी समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला। शिक्षण हे समाज परिवर्तनाचे एकमेव प्रभावी साधन आहे हे कर्मवीरांनी ओळखले होते। म्हणूनच कूपर, किर्लोस्कर सारख्या कारखान्यातील चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडून कर्मवीरांनी समाजाच्या शिक्षणाचे काम हाती घेतले। प्राथमिक शिक्षणापासून सुरुवात करून उच्च शिक्षणापर्यंतचा आपल्या कार्याचा डोलारा उभा केला। म्हणूनच महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलला, आज आपल्याला शैक्षणिकदृष्ट्या बदललेला दिसतो आहे। यासाठी महाराष्ट्रातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाने त्यांच्या कार्याला हातभार लावला। घरात दळण दळणारी माऊली भाऊराव पाटलांच्या कार्याला मुठभर धान्य बाजूला काढून ठेवीत असे। यातून कर्मवीरांनी मुष्टिफंड योजना तयार करून वसतिगृहात राहणाऱ्या गोरगरीब मुलांसाठी धान्य गोळा केले। कर्मवीरांच्या कार्याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे कमवा व शिका योजना। कर्मवीर भाऊराव पाटलांनी वसतिगृहयुक्त शिक्षण याला श्रमाची जोड दिली। समाजामध्ये राहणाऱ्या गोरगरीब विद्यार्थी केवळ पैसे नाहीत म्हणून शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, यासाठी अण्णांनी वसतिगृहात येणाऱ्या प्रत्येक मुलाला काही वेगळे वेळा काम दिले व त्या मोबदल्यात आपले शिक्षण पूर्ण करण्याची संधी दिली। अण्णांच्या या सर्व कार्यामध्ये त्यांच्या पत्नी, रयत पत्नी माननीय लक्ष्मीबाई पाटील उर्फ वहिनींनी अखेरपर्यंत साथ दिली। एवढेच नव्हे तर त्यांच्याकडे असलेले जवळजवळ 200 तोळे सोने त्यांनी कर्मवीरांच्या कार्यासाठी अत्यंत स्वखुशीने दिले। आपला सौभाग्याचा अलंकार मंगळसूत्रसुद्धा कर्मवीरांच्या कार्यासाठी त्यांनी दिले। आज रयत शिक्षण संस्था ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून ते एक संस्कारपीठ झालेले आहे। संस्कारक्षम विद्यार्थी तयार व्हावा यासाठी रयत शिक्षण संस्था अखंड प्रयत्न करीत आहे। संगणक शिक्षण, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास अभ्यासक्रम, कृषी तंत्रज्ञान, रयत विज्ञान परिषद, रयत टॅलेंट सर्च, रिसर्च जर्नल, रयत ऑलिम्पियाड, रयत मासिक, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI, संशोधन आणि विकास कक्ष यासारख्या वैशिष्ट्यपूर्ण योजनांची आखणी करून नव्या जगाला आवश्यक असणारा माणूस घडवण्याचे काम एका ध्येयवादी वृत्तीने सुरू आहे। रयत शिक्षण संस्थेचे नेहमीच समाजाच्या गरजा ओळखून आपल्या शैक्षणिक धोरणात सातत्याने सकारात्मक बदल केलेले आहेत। आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय खासदार शरदरावजी पवार साहेब यांची दूरदृष्टी आणि बहुजन समाजाच्या विकासाची त्यांच्यामध्ये असलेली आस्था यामुळे संस्थेने राष्ट्रीय विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीबरोबरच संस्थेत अध्यापन करणारा शिक्षक हा सुद्धा तेवढा सक्षम असला पाहिजे ही भूमिका घेऊन संस्थेचे अध्यक्ष अध्यापन आणि संशोधन या सर्वच पातळ्यांवर शिक्षकांना अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे।
कर्मवीरांची विचारधारा हा संस्थेच्या कार्यभाराचा गाभाच आहे. त्यांच्या 138व्या जयंतीसाठी डॉक्टर उदय निरुळकर उपस्थित आहेत. हा तुम्हा सर्वांना खूप मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. मान्य उदय निरुळकर हे महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ संपादक आहेत. त्यांनी IT क्षेत्रात आणि व्यवस्थापन क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. पुणे विद्यापीठातून MBAची पदवी घेतल्यानंतर त्यांनी मार्केटिंग मॅनेजमेंट या विषयात सुद्धा पुणे विद्यापीठातून डॉक्टर पदवी प्राप्त केली आहे. टाटा गोदरेज यासारख्या जागतिक दर्जाच्या मोठ्या कंपन्यांमध्ये IT तज्ज्ञ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी आपली जबाबदारी पार पाडलेली आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती म्हणून त्यांच्यापुढे संपूर्ण महाराष्ट्र पाहतो. दूरदर्शन, G24 तास यासारख्या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे. विविध विषयांवर अत्यंत प्रभावीपणे आपली मांडणी करणे हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक महत्त्वाचं अंग आहे. शिक्षण, अर्थव्यवस्था, व्यवस्थापन, कौशल्य यासारख्या विषयांवर त्यांनी विविध देशात 50हून अधिक व्याख्याने दिलेली आहेत. लोकल ते ग्लोबल, जागतिकीकरण व पर्यावरण या विषयावर त्यांनी पुस्तक लेखन केलेले आहे. त्यांच्याबरोबर वृत्तवाहिनी आणि माध्यमांमध्ये गावामध्ये त्यांनी सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सामाजिक उपक्रम, सैनिकांच्या कुटुंबासोबत संवाद, राष्ट्रभक्तीचा भाव जपणे यासारख्या कार्यात त्यांचा मोठा सहभाग आहे. अशा प्रकारे समाजाच्या महत्त्वाच्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा एक वेगळा ठसा उठवणारे डॉक्टर निरगुडकर हे आज कर्मवीर जयंती समारंभाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले आहेत. रेत शिक्षण संस्थेच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर रेत शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे अशा स्वरूपाचा ध्यास घेऊन अखंडपणे कार्यरत असलेले आणि रेत शिक्षण संस्थेचे एक नवा आधुनिक चेहरा देण्यासाठी प्रयत्नशील असलेले आपल्या संस्थेचे चेअरमन मान्य चंद्रकांत दळवीसाहेब हे या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत. त्यांचेही मी संस्थेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट भागीरथ काका शिंदे साहेब, संस्थेचे संघटक मान्य अनिल पाटील साहेब या कार्यक्रमासाठी मुद्दामहून उपस्थित राहिलेले आहेत. या दोन्ही मान्यवरांनी संस्थेच्या संख्यात्मक आणि गुणात्मक विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत व करत आहेत. त्यांच्या या मार्गदर्शनाखाली संस्था निश्चितपणे विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यांचे मी या निमित्ताने पूर्णतः मनपूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी कर्मवीर कुटुंबीय, मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य, जनरल बॉडी सदस्य, लाईफ मेंबर, लाईफ वर्कर, शाखा प्रमुख आणि विद्यार्थी या सर्वांचे मी या संस्थेच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आणि माझे प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.